काही मुलांची प्लेसमेंट केली आहे, त्याची मी यादी तुमच्या समोर दाखवतोय. नेक्स्ट, काय स्किल असेल तर नोकरी आहे, तर प्रामुख्याने कौशल्य असेल तर आपला विकास होईल आणि त्या विकासाच्या माध्यमातूनच आपल्याला नोकरी मिळण्याचं साधन आपण इथं शिकतो. नेक्स्ट, DSA कंपनी आहे. DSA कंपनीमध्ये आपण एक 6 मुलं प्लेस केले. त्याच्यामध्ये 4 मुलं जे आहेत ते मल्टी स्किल या कोर्ससाठी गेलेले आहेत. 4 मुलांना वेल्डिंग आणि इलेक्ट्रिशियन अशा विषयाचं काम असेल तर स्पेशल वेल्डिंग या विषयाचे 2 मुलं आपण तिथं पाठवलेले आहेत. नेक्स्ट, बॉम्बे केमिकल नावाची कंपनी आहे. ती ऑर्गन वेल्डिंग, आर्क वेल्डिंग आणि CO2 वेल्डिंग असं मिक्स वेल्डिंग करून ती कंपनी साधारण आपले जे वॉल्स असतात ते वॉल्स बनवण्याचं काम करते. आणि या कंपनीमध्ये मुलांना राहणं खाणं आणि या कंपनीने 10,000 रुपये यांना विद्यावेतन दिलेलं आहे. आणि DSA कंपनीने 12,500 एवढं विद्यावेतन दिलेलं आहे. नेक्स्ट, गोवर्धन इको विलेज या आपल्या मंदिरामध्ये एक विद्यार्थी गेलाय, तो तिथं प्लेस झालेला आहे. तिथं परचेस डिपार्टमेंटला तो विद्यार्थी आहे. नेक्स्ट, कोर प्रोजेक्ट आणि इंजिनिअरिंग ही जी कंपनी आहे ही अमरावतीची आहे मूळ. या कंपनीमध्ये लँड डेव्हलपमेंट आणि आपली जी जमीन मोजणी अशा विषयामध्ये काम करते. या कंपनीमध्ये 5 विद्यार्थी गेलेले आहेत आणि ही जी कंपनी आहे त्यांना विद्यावेतन देणारे 14,000 म्हणजे मूळ त्यांना पगार असेल 22,000. त्याच्यामध्ये PF त्यांचा हेल्थ इन्शुरन्स सगळं कटून त्यांना इन हँड 14,000 रुपये पगार भेटणार आहे. नेक्स्ट, त्यानंतर दत्तनाथ एंटरप्राइजेस पुण्याची ही एंटरप्राइजेस आहे. मुळामध्ये ही कंपनी नट बोल्ट निर्मिती आणि जे मोठे शेड असतात ते शेड निर्मितीचं काम ही एंटरप्राइजेस करते. या कंपनीमध्ये 5 विद्यार्थी आपण पाठवलेले आहेत. यांना साधारण राहणं खाणं कंपनीकडेच आहे. साधारण यांना 10,000 रुपये पगार आता देत आहे. नेक्स्ट, त्यानंतर ब्लू स्टार कंपनीमध्ये प्रामुख्याने वॉटर कूलर AC त्यानंतर वॉटर कूलर AC असे थंड शीतगृह बनवले जातात. त्या कंपनीमध्ये 16 विद्यार्थी प्लेस झाले. त्यापैकी साधारण 9 विद्यार्थी सध्या नोकरीला लागले. आणखी काही प्रोसेसमध्ये आहेत ते विद्यार्थी लागत होते. नेक्स्ट, एशियन पेंट ही कंपनी नव्याने सुरुवात झाली आपल्या वाडा परिसरात. त्या कंपनीमध्ये कंपनी व्हिजिटसाठी साधारण 6 मुलं गेलेली होती. नेक्स्ट, आता जे आपण गणेश सौरे त्याचं जे उदाहरण सूर्यकांत सरांनी सांगितलं, त्या कंपनीमध्ये गणेश सौरे हा गेलेला आहे. त्याला साधारण 18,500 रुपये एवढा पगार असेल. नेक्स्ट, त्यानंतर माझ्याकडे ऍडमिशन करणं आणि नोकरी देणं असं 2 उद्देश आहे. जो आलेला मुलगा आहे त्या मुलाला इथपर्यंत घेऊन येणं, शिक्षकांचं शिक्षण देणं आणि शिक्षण झाल्यानंतर त्याच मुलाला नोकरी लावणं अशा उद्देशाने मी इथं नोकरीला आहे. प्रामुख्याने आपल्याकडे काही मुलांनी ऍडमिशन केलंय आणि काही त्यांचे अन्य कोणी मित्र असतील तर त्यांना इथं पाठवावे मल्टी स्किलच्या माध्यमातून. आपल्याकडे डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी हा वर्षभराचा कोर्स आहे आणि वर्षभराची इंटर्नशिप लावायची जबाबदारी ही माझी असेल. त्यानंतर वेल्डिंग अँड टेक्नॉलॉजी हा 6 महिन्याचा कोर्स आहे आणि 6 महिन्याची इंटर्नशिप लावण्याची जबाबदारी ही संस्थेवरच असते. इलेक्ट्रिशियन 6 महिन्याचा कोर्स आहे आणि 6 महिन्याची इंटर्नशिप आपण लावून देतो. प्लंबर पण तसाच आहे 3 महिन्याचा आणि CNC ऑपरेटर तोही 6 महिन्याचा कोर्स आहे. नेक्स्ट, आता हे जे आपण पाहतोय, झूम करा सर. आता जे बॉम्बे केमिकलची कंपनी आहे त्या बॉम्बे केमिकल कंपनीमध्ये आपल्या संस्थेतील 2 विद्यार्थी लागले आणि ती म्हणजे अगदी धुळ्याच्या अगदी बॉर्डरवरती ते 2 मुलं लागली. 2 मुलापैकी एक मुलगा हा निलेश महाले आणि निलेश महालेचं त्या गावातील इतकं कौतुक झालं की तिथल्या एका पत्रकारांनी निलेश महालेची बातमी दिली की बा निलेश महाले ऑर्गन वेल्डिंग शिकण्यासाठी तो तिथं नोकरीला लागला, असं अगदी पेपरमध्येही त्याचं नाव आलेलं होतं. नेक्स्ट, ठीक आहे.
तर प्रामुख्याने मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यावरती आपण थांबूयात. की एक राजापूर नावाचं एक गाव असतं, त्या गावामध्ये एक निशान नावाचा एक मुलगा असतो. प्रामुख्याने तो निशान रस्त्याच्या कडेने जात असतो. रस्त्याच्या कडेने जात असताना त्याला अगदी एक आंब्याचं झाड दिसतं. म्हणजे आंब्याचं झाड दिसल्यानंतर ते आंबा पिकलेला आंबा असतो त्यावरती, आणि तो बघतो कोणी डोळ्याने बघतो, तो डोळ्याने. मग डोळ्याने बघितल्यानंतर खावा असं कोणाला वाटतं, तर त्याला जिभेला खावा असं वाटतं. मग साहजिक आहे त्याच्या जवळ काय जातात, की त्याच्या जवळ जातात पाय जातात आणि वरती झाडावरती चढतो. चढल्यानंतर आंबा खातो जिभीने, चव जिभीला लागते आणि सगळ्यात खाली उतरतो. तितक्यात उतरल्यानंतर शेतकरी येतो. शेतकरी आल्यानंतर येतो आणि शेतकरी त्या पाठीला मारतो. त्या पाठीची काही चूक होती का? काही चूक होती का पाठीची? आंबा बघितला कोणी डोळ्याने, खाल्ला कोणी जिभीने खाल्ला ना, चव तर जिभीने पकडली. आंब्याच्या झाडाच्या जवळ कोण गेलं? पाय गेले ना, हात गेले. या बिचाऱ्या पाठीचं काही चूक होती का? होती चूक काही? तिने मार का खावा? म्हणजे अंगभूत घटक आहेत आणि ह्या घटकाला आपण धरून शिकतोय. तर साहजिक आहे की साधारण एका चौकामध्ये तुम्ही जर उभे राहिल्यानंतर समजा एका विद्यार्थ्या हातामध्ये MA झालेली डिग्री दिली अशी आणि एकाच्या हातामध्ये स्क्रू ड्रायव्हर आणि पक्कड दिली, तर डिमांड कुणाला असेल डिमांड? म्हणजे डिग्रीवाल्याला डिमांड असेल की स्क्रू ड्रायव्हरवाल्याला डिमांड असेल? म्हणजे साहजिक आहे, तो जो मिस्त्रीची थापी उभा केला त्यालाच डिमांड असेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्किल घेऊन काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. या उद्देशाने आपण प्रशिक्षण देतो आणि ते प्रशिक्षण झाल्यानंतर इंटर्नशिप नोकरी लावायची माझी जबाबदारी आहे. धन्यवाद. यानंतर सगळ्यांनी जेवण करायचंय.